मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रेमाच्या नात्यातील एक खूप महत्त्वाचा आणि अनेक मुलांच्या मनात येणारा प्रश्न समजून घेणार आहोत। तो प्रश्न म्हणजे ती अचानक माझ्याकडे दुर्लक्ष का करू लागली। सुरुवातीला आमचं सगळं खूप छान चालू होतं। दररोज मेसेज, कॉल, गप्पा, काळजी। तिला तुमच्याशी बोलायला आवडतं, तुम्हाला भेटायला आवडतं, पण काही दिवसांनी अचानक सगळं बदलायला लागतं। मेसेजला उशिरा रिप्लाय येतो, कॉल कमी होतात, भेटायला टाळाटाळ होते आणि हळूहळू ती तुम्हाला दुर्लक्षित करू लागते। मित्रांनो, अशा वेळी मुलांच्या मनात खूप प्रश्न निर्माण होतात। मी काही चुकीचं केलं आहे का? तिचं प्रेम कमी झालं आहे का? की तिच्या आयुष्यात दुसरा कोणी आला आहे का? पण प्रत्येक वेळी कारण हेच असतं असं नाही। मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत प्रेमाच्या नात्यात स्त्री अचानक दुर्लक्ष का करते याची 6 महत्त्वाची कारणं। जर तुम्हाला रिलेशनशिप, मानसशास्त्र आणि जीवनाशी संबंधित असे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। कारण नंबर 1, तिला भावनिक दुखापत झाली आहे। मित्रांनो, प्रेमाच्या नात्यात स्त्रीसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट असते भावनिक जोड। ती फक्त शब्दावर नाही तर भावना, काळजी आणि वागणूक यावर प्रेम करते। जर कधी तुम्ही नकळत तिच्या भावना दुखावल्या असतील, कदाचित एखादा कठोर शब्द, दुर्लक्ष किंवा तिच्या भावना समजून न घेणं, तर ती लगेच भांडण करेलच असंही नाही। काही स्त्रिया शांत होतात, त्या मागे सरकतात, कारण त्यांना पुन्हा दुखावलं जाऊ नये असं वाटत असतं, म्हणून त्या थोडं अंतर ठेवू लागतात आणि ते अंतर अनेकदा दुर्लक्षासारखं वाटू लागतं। कारण नंबर 2, तिला वाटतं की तुम्ही तिला महत्त्व देत नाही। मित्रांनो, प्रेमाच्या नात्यात प्रत्येकाला एक गोष्ट हवी असते, महत्त्व। मित्रांनो, जर एखाद्या स्त्रीला असं वाटायला लागलं की तुम्ही तिच्यासाठी वेळ काढत नाही, तिच्या मेसेजला उशिरा उत्तर देता, तिच्या गोष्टीमध्ये रस घेत नाही, तर तिच्या मनात हळूहळू एक विचार निर्माण होतो, कदाचित मी त्याच्यासाठी इतकी महत्त्वाची नाही। आणि जेव्हा एखाद्या व्यक्तीला नात्यात आपली किंमत कमी वाटायला लागते, तेव्हा ती हळूहळू मागे हटू लागते। कारण नंबर 3, ती तुमची परीक्षा घेत असते। मित्रांनो, कधी कधी स्त्री थेट सांगत नाही की तिला काय वाटतंय, ती पाहते तो माझ्यासाठी किती प्रयत्न करतो। जर ती थोडी दूर गेली तर तुम्ही तिच्याकडे येता का? तुम्ही तिची विचारपूस करता का? तुम्हाला तिची काळजी आहे का? ही तिची एक प्रकारची भावनिक चाचणी असू शकते। ती पाहत असते की तुम्ही नात्याला किती महत्त्व देता। मित्रांनो, कारण नंबर 4, तिच्या आयुष्यात ताण किंवा समस्या असू शकतात। मित्रांनो, प्रत्येक वेळी कारण प्रेम नसतं, कधी कधी जीवनात इतरही गोष्टी असतात। कामाचा ताण, घरातील समस्या, अभ्यासाचा दबाव, मानसिक थकवा। अशा वेळी अनेक स्त्रिया स्वतःला थोडं एकटं ठेवतात, त्या जास्त बोलायला किंवा संवाद साधायला तयार नसतात। हे दुर्लक्ष नसतं तर स्वतःला सांभाळण्याचा प्रयत्न असतो। कारण नंबर 5, नात्यात आकर्षण कमी होत आहे। मित्रांनो, कधी कधी नात्याच्या सुरुवातीला खूप उत्साह असतो, नवीनपणा असतो, प्रत्येक गोष्ट रोमांचक वाटते, पण वेळ जसा जातो तसं काही नात्यामध्ये तो उत्साह कमी होऊ लागतो। जर नात्यात संवाद कमी झाला, रोमॅन्टिकपणा कमी झाला, एकमेकांसाठी वेळ कमी झाला, तर स्त्री हळूहळू भावनिकदृष्ट्या दूर जाऊ लागते आणि त्याचा परिणाम म्हणून ती दुर्लक्ष करू लागते। कारण नंबर 6, ती नात्याबद्दल पुन्हा विचार करत आहे। मित्रांनो, कधी कधी स्त्री स्वतःला एक प्रश्न विचारते, हे नातं खरंच माझ्यासाठी योग्य आहे का? ती विचार करते, आपले भविष्य काय आहे? आपण खरंच एकमेकांसाठी योग्य आहोत का? हे नातं मला आनंद देतं का? अशा वेळी ती थोडं अंतर घेते, कारण तिला स्वतःच्या भावना समजून घ्यायच्या असतात। मग मित्रांनो, अशा परिस्थितीत काय करावे? जर तुम्हाला असं वाटत असेल की ती अचानक तुमच्याकडे दुर्लक्ष करू लागली आहे, तर काही गोष्टी लक्षात ठेवा। घाबरू नका, ताबडतोब किंवा चुकीचा निष्कर्ष काढू नका। शांतपणे संवाद करा, तिला प्रामाणिकपणे विचारा, सगळं ठीक आहे ना?
तिच्या भावनांचा आदर करा. प्रत्येकाला कधी ना कधी स्वतःसाठी वेळ हवा असतो. नात्याला वेळ द्या. मित्रांनो, खरे प्रेम घाईत सिद्ध होत नाही. मित्रांनो, प्रेम म्हणजे फक्त एकमेकांशी बोलणं नाही. प्रेम म्हणजे समजून घेणं, आदर करणं आणि कठीण काळातही एकमेकांसोबत उभं राहणं. जर तुमच्या नात्यात संवाद, विश्वास आणि आदर असेल तर कोणतीही अडचण सोडवता येते. मित्रांनो, कधी कधी नात्यातील शांतता ही ब्रेकअपची सुरुवात नसते. ती फक्त एक भावनिक विराम असू शकते. म्हणून घाईने निर्णय घेऊ नका. समजून घ्या, संवाद करा आणि नात्याची किंमत करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या मते नातं टिकवण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती. धन्यवाद.